नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आम्ही अधूनमधून गावी येत असतो आणि खरं सांगू तर माझ्या सासरी आल्यावर इथलं वातावरण इतकं प्रसन्न आणि मस्त असतं ना की मनाला एकदम वेगळाच आनंद मिळतो। शांत हवा, हिरवळ आणि गावाची ही आपुलकीची माणसं, खरंच तर खूपच भारी वाटतं। मंडळी, आज आपण ही रेसिपी गॅसवर नाही तर खास चुलीवर बनवणार आहोत। चुलीवर स्वयंपाक करण्याची मजा काय वेगळीच असते, नाही का? आणि चूल पेटवण्यासाठी मला जाऊबाईंनी मदत केली आहे, म्हणजेच उषाताईंनी। आणि चुलीच्या मंद आचेवर शिजलेल्या पदार्थाची चव तर अप्रतिम लागते। तर आज आपण काहीतरी खूप छान आणि खास बनवणार आहोत। हे बघा, आज आपल्याकडे एकदम ताजं आणि शुद्ध 2 लिटर म्हशीचं दूध आहे। यात अजिबात भेसळ नाही, एकदम मलाईदार आणि घट्ट दूध आहे। आता या दुधाचं आज आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता इथे चुलीवर जाड बुडाची मोठी कढई ठेवलेली आहे। 2 लिटर दूध कढईत ओतलेलं आहे आणि दूध उकळू लागल्यावर उलटण्याने सतत ढवळत आहे। तर मंडळी, आज आपण या 2 लिटर म्हशीच्या शुद्ध दुधापासून बनवणार आहोत अस्सल दाणेदार आणि खमंग खवा। चुलीवर बनवलेला खवा एकदम खमंग होतो आणि त्याची चव तर काय सांगावी, एक नंबर लागते। आता इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगते। पहिली स्टेप म्हणजे कढईत दूध ओतल्यावर चुलीला जाळ सुरुवातीला छान मोठं ठेवायचं आहे। दूध उकळायला लागलं की ते कढईच्या तळापासून सतत ढवळत राहायचं। आता दुसरी स्टेप म्हणजे कढईच्या बाजूला जी साय जमा होते ती उलटण्याने खरवडून परत दुधातच मिसळत राहायचं। यामुळे खव्याला छान रवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येतं। तर आता इथे एक टीप सांगते, टीप देण्यात असू दे तुमच्या। दूध आटवताना अजिबात घाई करायची नाही। जर ढवळायचं थांबवलं तर दूध तळाला लागून खव्याचा रंग आणि चव बिघडू शकते। त्यामुळे मी हे सतत दूध ढवळत राहिलेली आहे। आता हा खवा जो बनवतोय आम्ही तो एकदम प्युअर खवा बनवणार आहे। याच्यामध्ये साखर नाही, गुळ नाही, ना काही दुसरं काही गोष्टी टाकणार आहे, मैदा नाही टाकणार आहे। एकदम प्युअर अस्सल खवा बनवणार आहे। तर तुमच्या इच्छेने तुम्ही काही त्यात टाकू शकता, जसं की साखर वगैरे, परंतु मला ते आवडत नाही म्हणून नाही टाकलेलं ते। हे बघा, इथे दूध खूप घट्ट झाले आहे आणि रबडीसारखे व्हायला लागलेले आहे। तर हे बघा मंडळी, हळूहळू दुधाची वाफ होऊन ते आटत चाललंय। आता दूध छान घट्ट झालंय। या टप्प्यावर चुलीतली मोठी लाकडे थोडी मागे ओढायची आणि मंद आचेवर याला सतत हलवत राहायचं। वा, काय मस्त सुवास येतोय, तुम्ही पाहू शकता। एकदम रसरशीत, शुद्ध आणि दाणेदार खवा तयार होत आहे। बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त खव्यापेक्षा घरी चुलीवर बनवलेल्या या खव्याची प्रत आणि चव अतुलनीय असते। इथे आता सतत ढवळत राहायचे, कारण की ते खाली चिटकू नये म्हणून। चिटकलं की रंग बदलणार आणि चवही बदलणार। तर लक्षात ठेवा आपल्याला कसं करायचं ते। तर हा घरचा खवा तुम्ही बघू शकता, आपोआप तूप सोडत आहे आणि अलगद बाजूला होत आहे कढईपासून। पण हे बाहेरचं जे खवा असतो त्याच्यामध्ये तुम्ही मैदा असतो, कारण की त्या मैद्याशिवाय ते बनवतच नाही। विकलं जाणार कसं? एवढं प्युअर खवा कोण देणार आहे आपल्याला? नाही, बाहेरचा खवा हा असाच असतो मैद्याचा। तर तुम्ही घरी ट्राय करा आणि भेसळयुक्त खवा खाण्यापेक्षा घरी प्युअर शुद्ध खवा बनवून खावा। बघा मंडळी, आपला 2 लिटरचा दुधाचा शुद्ध दाणेदार खवा तयार आहे। आता या एका खव्यापासून आपण घरात कितीतरी चविष्ट पदार्थ बनवू शकतो। या खव्यापासून आपण मऊ आणि रसरशीत गुलाबजामुन बनवू शकतो, गणपती किंवा सणावाराला लागणारे खवा मोदक आणि पेढे बनवू शकतो, गाजरचा हलवा, गाजरचा पाक आणि शाही गुलाब हलवा। यात हा खवा घातला की चव दुप्पट होते। शिवाय गाजर बर्फी, तिळाची बर्फी बनवण्यासाठी सुद्धा हा खवा वापरता येतो। तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा।